रमेश खंदारे, माझा CRL आला आहे 16051 आणि माझा SC कॅटेगरी रँक आला आहे 443. मी बाकला ट्युटोरियल्स 12th मध्ये जॉईन केला आहे. मी 11thला जोशी ज्युनियर कॉलेज येथे होतो. तर बाकला ट्युटोरियल्स जॉईन करण्याचं कारण म्हणजे मला 11th मध्ये जास्त एक्सपोजर नाही भेटलं आणि इट वॉज नॉट JEE रिलेटेड, म्हणजे ते JEE रिलेटेड जास्त शिकवत नव्हते. पण इथे बाकला ट्युटोरियल्समध्ये आल्यावर तिकडच्या फॅकल्टीने मला गाईड केलं. 11th मध्ये जे चॅप्टर्स राहिले होते ते 12th चांगल्या पद्धतीने कव्हर केले. मग सर होते, JP सर होते, त्याच्यामुळे मला माझं बॅकलॉग्स क्लिअर करायला खूप मदत झाली. त्याच्यामुळं माझा एक चांगला स्कोर मी सेट केला. मी म्हणजे फक्त इझी क्वेश्चन हँडल करत होतो जेव्हा मी 11th मध्ये होतो. पण 12th मध्ये आल्यावर इथे क्वेश्चनची डिफिकल्टी थोडी वाढवावी लागली, कारण मॉड्यूल खूप म्हणजे अप टू द मार्क होतं इकडचं मॉड्यूल. त्यामुळे मी डेली 6 to 7 hours अभ्यास करत होतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा नोट्स रिव्हिजन करणं होतं, क्वेश्चन सॉल्विंग होतं, होमवर्क होता, मॉड्यूल सॉल्व्ह करणं ते होतं आणि सगळं ऐकलं पाहिजे, होमवर्क पूर्ण केला पाहिजे आणि सगळ्यात पहिली प्रायोरिटी म्हणजे मॉड्यूल असलं पाहिजे, कारण आपलं मॉड्यूल खूप चांगलं आहे आणि ते पूर्ण कम्प्लीट झालं पाहिजे. म्हणजे माझं थोडंसं राहिलं होतं, तर त्यामुळे थोडंसं माझा रँक खाली आला. पण जर कम्प्लीट झाला असतं तर छान झालं असतं. 11th मध्ये मी इन्स्टिट्यूटमध्ये होतो, तिथे JEE रिलेटेड जास्त काय शिकवत नव्हते. त्यामुळे माझा 50% रिलाय मी ऑनलाईनवर करत होतो. पण जेव्हा मी बाकल्यामध्ये आलो तेव्हा मला गरज भासली नाही, तर मग पूर्णपणे ऑफलाईन कोर्सेसवर ऑफलाईनमध्ये रिलाय केलं होतं. तर 12th झाल्यावर मी जास्त ऑनलाईनकडे लक्ष नाही दिलं, ऑफलाईन इथेच होऊन गेलं. पण आता तसं आहे की जर काय डाऊट आहे, कारण ऑनलाईन तो तसा क्लिअर होणार नाही. सो मॅक्झिमम ऑनलाईन एज्युकेशन अवॉइड केलं पाहिजे, कारण तिकडचा तो क्राऊड सुद्धा तसा नसतो, जे फोकस क्राऊड नसतो. ऑफलाईनमध्ये खूप ऑफलाईन इज व्हेरी मच बेटर दॅन ऑनलाईन.